बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणाले की केजरीवाल हे तुरुंगातून मुख्यमंत्रीपदाचे काम पाहत आहेत, त्यांची लोकप्रियता नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा जास्त आहे। अमोल कीर्तीकर यांच्यामागे शिवसेना ठामपणे उभी आहे। आम्ही डरपोक नाही, जे डरपोक होते ते पळून गेले, आम्ही लढणारे आहोत। अमोल कीर्तीकर देखील लढणारे आहेत, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत त्यांची उमेदवारी बदलण्यात येणार नाही। अमोल कीर्तीकर कोणत्याही दबावाला बळी पडणार नाहीत। छत्रपती संभाजीनगरमध्ये कोणाचीही नाराजी नाही। वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सहभागी होण्यासाठी आम्ही थांबलेलो आहोत। आम्ही प्रकाश आंबेडकर यांना 5 जागांचा प्रस्ताव दिला आहे, त्यांच्याशी अजूनही चर्चा होऊ शकते, अशी आमची महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांची भूमिका आहे। देशातील लोकशाहीच्या रक्षणासाठी प्रकाश आंबेडकर आमच्यासमवेत येतील, असेही त्यांनी म्हटले। त्यांनी ठाकरे गटाच्या उमेदवारांची यादीच वाचून दाखवली। यात बुलढाणा नरेंद्र खेडेकर, यवतमाळ वाशिम संजय देशमुख, सांगली चंद्रहार पाटील, संभाजीनगर चंद्रकांत खैरे, रायगड आनंद किते, सिंधुदुर्ग रत्नागिरी विनायक राऊत, मुंबई दक्षिण अरविंद सावंत, ठाणे राजन विचारे, परभणी संजय जाधव, धाराशिव ओमराजे निंबाळकर, मुंबई वायव्य अमोल कीर्तीकर असे 17 उमेदवार आहेत। जागांचा निर्णय मावियात एकमताने झाला असं त्यांनी स्पष्ट केलं। तर कल्याणच्या उमेदवाराची घोषणा पहिल्या यादीत नसली तरी लवकरच ही घोषणा होईल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे। शिवसेनेच्या ठाकरे गटाची लोकसभा निवडणुकीची 17 उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली। त्यानंतर विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीत नाराजीची लाट पसरली आहे। ठाकरे गटाने सांगली लोकसभा मतदारसंघात कुस्तीपटू चंद्रहार पाटलांना संधी दिली आहे। ही जागा मावियात काँग्रेसला हवी होती, त्यावरून आता दोन्ही पक्षात संघर्ष होण्याची शक्यता आहे। काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांच्या नेतृत्वातील एक शिष्टमंडळ या प्रकरणी थेट काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेऊन आपली नाराजी कळवणार आहेत। चंद्रहार पाटलांनी काही दिवसांपूर्वी ठाकरे गटात प्रवेश केला होता। त्यानंतर अवघ्या 2 दिवसातच उद्धव ठाकरे यांनी सांगलीत जाऊन त्यांच्या उमेदवारीची घोषणा केली होती। त्यानंतर आज पक्षाने अधिकृतपणे त्यांची उमेदवारी जाहीर केली। त्यामुळे महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असणारा काँग्रेस या ठिकाणी शिवसेनेच्या ठाकरे गटाला मदत करणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे। पंतप्रधान मोदी यांचे हे एक प्रकारे डिप्रेशन आहे। भाजपच्या डिप्रेशनमुळे भारतीय राजकारणाची वाट लागली आहे। महाराष्ट्रापासून हरियाणापर्यंत सर्वत्रच भाजपने राजकारणाचा कोठा केला आहे। या कोठ्यावर नाचत 400 पारचा मुजरा व पुन्हा येईनचा गजरा बांधून ते नाचत आहेत। जनताच हे कोठे बंद केल्याशिवाय राहणार नाही, अशी विखारी टीका ठाकरे गटाच्या मुखपत्रातून करण्यात आली आहे। दरम्यान ज्यांना खरोखरच तुरुंगात टाकायचे त्यांच्याकडून भाजपने हजारो कोटी रुपयांचे निवडणूक रोखे घेतले किंवा जिंदालसारख्यांना लोकसभेची उमेदवारी दिली। देशभरात भाजपचे हेच धोरण आहे। भाजपची स्मरणशक्ती कमजोर झाली आहे किंवा पराभवाच्या भयाने त्याने देशभरातील गुंड, झुंड व भ्रष्टाचारांची मूठ बांधून त्या सगळ्यांना निवडणुकीत उतरवायचे ठरवले आहे। भारतीय जनता पक्षाची अवस्था दिवसेंदिवस अत्यंत बिकट होताना दिसत आहे। भ्रष्टाचार विरोधातील त्यांच्या सर्व वल्गना पोकळ ठरल्या आहेत आणि भाजप हाच भ्रष्टाचारी टोळीचा म्होरक्या असल्याचं आता उघड झालंय। राजकारण हा बदमाशांचा शेवटचा अड्डा असल्याचं जगजाहीर झालं आहे। त्याप्रमाणे भाजप हा नामचीन भ्रष्टाचाराचा शेवटचा अड्डा बनला आहे। कोळसा घोटाळ्यात ज्यांच्या विरोधात भाजपने रान उठवले ते नवीन जिंदाल काँग्रेस पक्षातून भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये शिरले व आता त्यांना भाजपने हरियाणातून लोकसभेची उमेदवारी जाहीर करून देशाची एक प्रकारे थट्टाच उडवली, असा आरोप ठाकरे गटाकडून भाजपवर करण्यात आला आहे। केंद्रीय मंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे नेते नितीन गडकरी हे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। यापूर्वी त्यांनी आपल्या निवासस्थानी विधिवत पूजा करत मिरवणुकीच्या माध्यमातून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती। नितीन गडकरी यांनी संविधान चौकातून मिरवणुकीला सुरुवात केली असून आकाशवाणी चौकात ते जनतेला संबोधित करणार आहेत। मिरवणुकीत भारतीय जनता पक्षासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत। नागपूर लोकसभा मतदारसंघामध्ये नितीन गडकरी यांचे मोठे वर्चस्व आहे। भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांचे नाव पहिल्या यादीत का नाही, असा प्रश्न विचारत विरोधकांनी भारतीय जनता पक्षावर टीका केली होती। इतकेच नाही तर उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरी यांना महाविकास आघाडीत येण्याचे थेट आमंत्रण देखील दिले होते। मात्र यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नितीन गडकरी यांनी नकार दिला होता। उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य हास्यास्पद असल्याचे नितीन गडकरी यांनी म्हटले होते। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांची रात्री उशिरा भेट घेतल्याची माहिती मिळत आहे। आज प्रकाश आंबेडकर यांची महत्त्वाची पत्रकार परिषद होणार आहे। आंबेडकर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। दरम्यान मध्यरात्री प्रकाश आंबेडकर हे आंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले। यावेळी मनोज जरांगे पाटील आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात तासभर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे। या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत। सध्या निवडणुकीचे वारे आहे। मनोज जरांगे यांची भेट घेऊन चर्चा केली, चर्चा सकारात्मक झाली असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले। ते मनोज जरांगे यांच्या भेटीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते। आंतरवाली सराटी येथे येत्या 30 तारखेला समाजाची महत्त्वाची बैठक आहे। या दिवशी समाजासोबत चर्चा करून वंचितसोबतचा निर्णय घेण्यात येईल। माझा मार्ग राजकारण नाही, त्यामुळे समाज जो निर्णय घेईल तो 30 तारखेला जाहीर करू, असे मनोज जरांगे यांनी सांगितले, असे आंबेडकर यांनी म्हटले आहे।
भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर वाईन घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सोमय्या यांनी पुन्हा एकदा संजय राऊत यांना घेरल्याने ठाकरे गटाची अडचण होण्याची भीती आहे. किरीट सोमय्या यांनी या प्रकरणी एक निवेदन जारी केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की अरविंद केजरीवाल यांच्या आप सरकारने दिल्लीत दारू घोटाळा केला. त्याच पद्धतीने संजय राऊत यांनी ठाकरे सरकारच्या कृपेने महाराष्ट्रात 2021मध्ये वाईन घोटाळा केला होता. ठाकरे सरकार यांनी संजय राऊत यांच्यावर कृपा करण्याच्या दृष्टीने वाईनला दारू न म्हणता त्याचा सुपरमार्केटमध्ये छोट्या दुकानात पाण्याच्या बाटलीसोबत वाईनची विक्री करण्यासाठीची विशेष परवानगी देण्याचा प्रयत्न केला होता. संजय राऊत यांनी 16 एप्रिल 2021 रोजी महाराष्ट्राचे वाईन किंग अशोक गर्ग यांच्या मॅकफी DFS प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसोबत पार्टनरशिप केली. संजय राऊत यांच्या कन्या विदिता व पूर्वशी तथा मित्र सुजित पाटणकर मेकपी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक डायरेक्टर झाले. यांच्या कुटुंबाचा यापूर्वी वाईन, बियर, दारू तसेच अन्य कोणताही व्यवसाय नाही असे स्पष्टपणे दिसत आहे. याआधी कोणताही व्यवसायाचा अनुभव नाही, कोणत्याही प्रकारची गुंतवणूक नाही. त्यानंतरही अशोक गर्ग यांच्या वाईन व्यवसायात राऊत परिवाराला भागीदारी देण्यात आली. यावरून ठाकरे सरकार व संजय राऊत यांचा वाईन घोटाळा स्पष्ट होतो, असे किरीट सोमय्या यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. लोकसभा निवडणूक 2024साठी पक्षांच्या उमेदवारांची यादी जाहीर करणे सुरू आहे. शिवाय राजकीय नेत्यांचीही भाषणबाजी सुरू आहे. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांच्या म्हणण्यानुसार कर्नाटकमध्ये भाजपची स्थिती वाईट आहे. त्याचवेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते AK अँटनी म्हणाले की इंडिया आघाडीसाठी ही लोकसभा निवडणूक करो या मरोसारखी निवडणूक आहे. त्यांची प्रकृती ठीक राहिल्यास ते UDF उमेदवारांसाठी प्रचार करतील असेही त्यांनी सांगितले. एजन्सीशी बोलताना ते म्हणाले, आम्ही एकत्रितपणे काम करतो. गेल्या 3 वर्षांपासून मला कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष होण्याची संधी मिळाली. हे 4थे वर्ष आहे. सर्वांच्या सहकार्याने हे घडले आहे. आम्ही दाखवलेल्या सामूहिक नेतृत्वावर माझा विश्वास आहे. पक्षाला सत्तेत यावे लागेल असा आमचा विचार आहे. ते पुढे म्हणाले की लोकसभा निवडणुकीबाबत आम्ही अजूनही आशावादी आहोत. आमच्या अनेक मंत्र्यांनी निवडणूक लढवावी अशी आमची इच्छा होती. मात्र या सर्वांना राज्याच्या राजकारणात राहायचे होते. मला अजूनही आशा आहे की आम्हाला जवळपास 20 जागा मिळतील. राज ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्यातील सत्ताधारी महायुतीत जाणार हे जवळपास निश्चित झालंय. मनसे नेते बाळ नांदगावकर यांनी यासंबंधीचं एक सूचक विधान केलं आहे. मनसेने भाजपपुढे 3 जागांचा प्रस्ताव ठेवला असून त्यापैकी 2 जागांवर सध्या राज ठाकरेंची भाजपशी चर्चा सुरू आहे असे ते म्हणाले. नांदगावकर यांच्या या विधानामुळे शिवसेना ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पुढील निवडणुकीतील आव्हानात चांगलीच वाढ होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. राज ठाकरे यांनी गत आठवड्यात दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. तेव्हापासून सत्ताधारी महायुतीत मनसेच्या रूपाने नवा भिडू येणार का अशी चर्चा रंगली आहे. पण आता राज ठाकरे महायुतीत येणार हे जवळपास स्पष्ट झालं आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकारांशी बोलताना महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. मनसेने महायुतीतील 3 जागांचा प्रस्ताव दिला आहे. राज ठाकरे यांनी आपला पक्ष लोकसभेच्या 3 जागा लढवण्यास इच्छुक असल्याचं महायुतीला सांगितलं होतं. त्यावर चर्चा सुरू होती. पण आता आम्ही केवळ 2 जागा मागितल्या आहेत. त्यावर राज ठाकरे व भाजपात चर्चा सुरू आहे. आता या 2 जागा कोणत्या हे राज ठाकरे सांगू शकतील. तेच याविषयी योग्य ते निर्णय घेतील असे बाळ नांदगावकर यांनी सांगितलं आहे.